ये देखिए एक गरीब महिला जो अपने लिए इंसाफ के लिए कलेक्टर ऑफिस आई हुई है, जिनके पति ने देश के लिए अपनी जान गंवाई, उनको इतने मेडल मिले, फिर भी ये प्रशासन, ये गवर्नमेंट, ये सरकार इनको न्याय देने से क्यों दूर है? क्या वजह है? आखिर ये गरीब को क्यों न्याय नहीं दिया जा रहा है? आने वाले 15 अगस्त तक अगर इन्हें न्याय नहीं मिलता तो यह पूरे परिवार के साथ हमारे उद्घोषण के लिए कलेक्टर ऑफिस के सामने बैठने वाली है। पर क्या वजह है जो ये गरीब महिला की बात गवर्नमेंट क्यों नहीं सुन पा रही है? क्यों अनजान बन रही है? क्या पुढारी अब जो बड़े लोग हैं जो पैसा दे करके अपने दबदबा की वजह से वो जमीन पर कब्जा करके बैठे हुए, ये क्या प्रशासन उनको हटाने में नाकाम हो रही है? उनके पैसों की वजह से या उनके ऊपर जो पॉलिटिशियन लोग हैं जो दबाव डाल रहे हैं, क्या वजह है? आखिर कलेक्टर साहब की कब आंखें खुलेंगी? ये पूरे परिवार जब यहाँ पे आत्महत्या कर लेगा तब आंखें खुलेंगी। हमारी भी इस चैनल से माध्यम से कलेक्टर साहब को अपील है कि इनका जो मैटर चल रहा है, पिछले 1997 से ये महिला अपनी जमीन, अपने खेत जो पुरुषों को कई जमाने से उनके ताबे में था, कुछ लोगों ने छीन लिया उनका खेत, उन्हें दिया जाए, वरना ये आने वाले वक्त में 15 तारीख तक अगर नहीं मिलता है तो ये आत्महत्या कर लेंगी। उन्हें कोर्ट का भी आदेश मिला है कि वो जमीन इनकी है बोलकर, फिर भी कोर्ट ऑफ कंटेम्प्ट किया जा रहा है, ऐसा दिखते ही नहीं को आ रहा है। तो देखना है आने वाले वक्त में क्या कलेक्टर साहब इस गरीब महिला की बात सुनते हैं। आप देखते रहिए MTN न्यूज। विधवा सा, ये विधवा है, इनके माजी सैनिक है, ये इनके पति जो थे सैनिक में थे, आर्मी में थे, जिन्होंने देश के लिए अपनी जान गंवाई। साहेब, मी माझ्या सैनिकाची विधवा पत्नी आहे। मला 97 ला जमीन मिळालेली आहे। माझे साहेब मिलिटरी मध्ये होते, देशाची त्यांनी 18 वर्ष सेवा केली, म्हणून शासनाने त्यांना जमीन दिली। 97 पासून माझ्या मालकाचं 2007 मध्ये निधन झालं, त्यांना मृत्यू होऊन 18 वर्ष झाले। त्यामध्ये माझा मुलगाही वारला आणि मी शासनाच्या चक्रा मारून मारून परेशान आहे। साहेब, मला तुम्ही न्याय द्यावा। मी कलेक्टर साहेबाला आत्मदहनचा इशारा दिला मागच्या महिन्यात 19 ला। आता परत 15 ऑगस्टला आमरण उपोषण करणार आहे आणि जर आमरण उपोषण करून काही फायदा नाही झाला तर मी स्वतःला आत्मदहन करणार आहे, कारण माझ्या मागे परिवार आहे। माझा नवरा वारला, मला 97 पासून झगडते साहेब, मी 24 वर्ष झाले, मला न्याय नाही दिला। माझ्या नवऱ्याने देशासाठी एवढी सेवा केली, कलेक्टर ऑफिसला चक्रा मारते, वैजापूरला चक्रा मारते, कोर्टाने निकाल माझ्या बाजूने देऊन मला ताबा नाही दिला। संदीपाना सानपकडे गेले, SDM RDC कडे अरुण जराड साहेबाकडे गेले, सुनील सावंत तहसीलदार त्यांच्याकडे गेले, राहुल गायकवाड त्यांच्याकडे गेले, कलेक्टर साहेबाकडे चक्रा मारून मारून परेशान आहे। साहेब, मला तुम्ही न्याय द्या साहेब, तुम्ही पत्रकार लोक, माझे माय बाप, मला न्याय द्या। मी 97 पासून जगते साहेब, आज मला किती 24-25 वर्ष झाले, मला न्याय नाही। कागद बघा साहेब, ओरिजिनल कागद आहे, कोर्टाची ऑर्डर आहे MIT ची। कलेक्टर साहेबाकडे मी 3 चक्रा मारल्या, कलेक्टर साहेबांनी काही नाही केलं साहेब। मला इथून तिथं बोललं वैजापूरला, आणि तिथे या म्हणे, आणि तिथे गेले तुम्हाला म्हणे तुम्हाला कोणी बोललं म्हणे। कोण टालमटोली करताय याच्यामध्ये, तुम्हाला काय वाटतं? तहसीलदार, SDM मंडळ पैशाची मागणी वगैरे करतात? पैशाची मागणी काही बोलतच नाही, ते आले की मग करतो म्हणतात। आता 1 वर्ष झालं कोर्टाने निकाल दिला 26 एप्रिलला, तरी त्यांनी मला काहीच फायदा नाही झाला तिथं। आणि त्या माणसाचं सातबाऱ्याला नाव सुद्धा नाही, त्या माणसाचा काही संबंध नाहीये। माझ्या नावावर शेती आहे, माझ्या नावावर सातबारे, माझ्या नावावर फेरे, माझ्या मागे परिवार आहे, माझा मुलगा वारला, नवरा वारला, कुठं जावं? देशाची सेवा केलेल्या माणसाच्या बायकोनी सैनिकाच्या पत्नीची एवढी हिंसा करतात, कशी जातील लोक मिलिटरी मध्ये? सांगा ना मला साहेब। मग या कलेक्टर साहेबांना काय विनंती करणार तुम्ही? कलेक्टर साहेबांना एवढीच हात जोडून विनंती करते मी तुमच्या थ्रू, पत्रकारा सुरू, की साहेब मला काही करून 15 ऑगस्टचा ताबा द्या, कारण शेतावर काही स्टे नाही, काही नाही। तो माणूस पैसे देतो, स्टे चालू ठेवतो, काहीच नाही शेतावर स्टे। तिथे मी कोर्टात गेले तर कोर्टाने सांगितलं की या कोर्टात केस चालत नाही, निकाल 26 एप्रिलला तुमच्या बाजूने लागला, आणि तहसीलदार साहेब त्याच्याकडे लक्ष देत नाहीये, SDM लक्ष देत नाहीये। आम्ही काय करावं म्हणतात, असंच म्हणतात ते, आम्ही काय करावं? तुमच्या परिवारात कोण कोण आहे सध्या? माझ्या परिवारामध्ये माझी विधवा सून आहे, 30 वर्षाची, 2 नातू आहे, माझे 11 आणि 13 वर्षाचे, कोणीच नाही माझ्या परिवारात। आणि माझे एक पुतण्या आहे, तो अपंग आहे, तोही माझ्याकडे 90% अपंग आहे, त्याला काही अनुदान वगैरे काहीच मिळत नाहीये। घर कसं चालवतं मग? माझी पेन्शन उठू गुटू काय काम करून इकून तिकून आम्हाला आधी झालं नाही तर काय आपण आमरण उपोषणाला बसणार? आमरण उपोषणला 30 तारखेला बघा, 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला म्हणे, पण एक सैनिकाची विधवा पत्नी, विधवा सुनेला घेऊन आमरण उपोषणला बसणार, लहान लहान नातू घेऊन। मला काही झालं माझ्या नातवाला, त्याची जिम्मेदार शासन राहणार, कलेक्टर ऑफिस राहणार। कारण मी कलेक्टर साहेबाला, नवीन कलेक्टर साहेबाला 3 वेळेस भेटले,
त्यांनी काहीच नाही केलं. करतो फोन लावतो काहीच नाही केलं त्यांनी बी. आणि माझ्यासाठी खरंच पत्रकार तुम्ही माझे मायबाप व्हा आणि मला न्याय द्या. मी हात जोडून विनंती करते कळकळीची. कलेक्टर साहेबाला, तलाठी, तहसीलदार, मंडळ अधिकारी कोणी कानावर घेत नाही हे लोक आमचं. मी त्यांच्याकडे हात जोडते, पाया पडते, काहीच करू शकत नाही. तिथे गेले की म्हणतात त्याला स्टे म्हणतात. आणि तो माणूस 97 पासून माझी 4.25 एकर जमीन खातो. त्याचं 7/12ला नाव नाही, कागदपत्राला नाव नाही. कोणाच्या ताब्यात आहे ते जमीन सध्या? तो शेजारचा अनधिकृत ताबा करून बसला आणि त्याला सपोर्ट करतात मंडळ अधिकारी, तहसीलदार, तलाठी. मला येऊ देत नाही का ते जमीनवर? येऊ देत नाही जमिनीवर. मी ताबा घ्यायला गेले ती 4 वेळेस फी भरली साहेब. अर्धी पेन्शन मिळते, त्या पेन्शनवर लोन घेतलं आणि ती पोलिसांचं संरक्षण फी भरली, मोजणीची फी भरली. बँकेचे चलाव नाही माझ्याकडे साहेब. मग काय म्हणतो, ताब्यात देण्यासाठी हे आले नाही तुमच्या? आलेच नाही माझ्यासोबत. ते म्हणतात स्टे म्हणता मावशी. मी मागच्या वेळेस आर्मीचे लोक घेऊन गेले होते का, पेन्शनवर लोन घेतलं, 3 गाड्या केल्या. जिल्हा सैनिक बोर्ड आर्मी वाले लोक आले आणि एसडीएम संदीपाना सानप साहेब मला काय म्हणतात, आई तुमच्या शेताला स्टे. मला साहेब मला अगोदर का नाही सांगितलं फी भरायच्या पहिले? पोलिसाची बी फी भरली, मोजणीची फी भरली. माझ्याकडे सगळे पुरावे साहेब. मी आणि माझ्याकडे 1.5 लाखाची एसटीचे तिकीट आहे साहेब. मला जाण्या येण्याला 10 रुपये माझ्या नातवांनी देतो. मी बिस्किटवाला जाण्या येण्यात खर्च करते. माझं शेत मला ताब्यात द्याने तर आत्महत्या करू द्या. हे मेडल घेऊन टाका साहेब सगळे. हे असे कोणत्या फौजीला इतका त्रास देतात? फौजीच्या बायकोला कसे देशासाठी जातील हो एक फौजी लोक? माझं घर सुद्धा पडायला आलं साहेब. काय नाव आपलं? माझं नाव कमल भगवान खरात. माझ्या पतीचं नाव नामदेव भगवान खरात. त्यांची युनिट आर्मी नंबर 4542 559 TS नाईक भगवान खरात, थर्मा रेजिमेंटचे. आणि एक सांगते साहेब लास्टला, माझे हे मेडल सुद्धा मी 30 तारखेला जमा करणार आहे आणि 30 तारखेला शेताची फाईल देणार आहे. आणि सुनबाई दोन्ही नातू आम्ही उपोषणला बसून इथं रॉकेल घेऊन जळून जाऊ. आता माझ्या दम नाही. सरकारी चकना मारून मारून परेशान आहे मी वायजापूरला. थोडस तुम्ही टाका देशाचं 15 ऑगस्टला 15 ऑगस्ट